नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी. शासनाने इथं नवीन निर्णय घेतलेला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते शासन निर्णय पूर्ण सविस्तर जाणून घेऊयात. 29 एप्रिल रोजीचा हा शासन निर्णय आहे. आपण हे सविस्तर जाणून घेऊयात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब तपासणीकरिता समिती स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक 29 एप्रिल 2024. पुढे पाहूयात. शासन निर्णय दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब-1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पादन नमूद केले आहे त्या उत्पादनानुसार शहरी भागात कमाल 59,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पादन असणाऱ्या लाभार्थ्यांच्या पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रुपये 44,000 पर्यंत वार्षिक कुटुंब उत्पादन असणाऱ्या लाभार्थ्याच्या प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयामध्ये हेच महत्त्वाचा पॉईंट आहे की शहरी भागात 59,000 पर्यंत वार्षिक कुटुंब असणाऱ्या लाभार्थ्याचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात 44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पादन असणाऱ्यांना लाभार्थ्याचा प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाचा हे महत्त्वाचा पॉईंट होता. पुढे पाहूयात. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते. केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडले याबाबत दिनांक 17/12/2023 रोजी शासन निर्णयाऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांना वार्षिक उत्पादनाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.